आणि पहाटे मिस युनिव्हर्स झालं आणि ती मिस युनिव्हर्स जिंकली. अँड आय कॉल्ड माय मॉम द नेक्स्ट डे की मॉम की आपण इंडिया मिस युनिव्हर्स जिंकलोय आणि तिने माझा गाऊन, तिने आपला गाऊन घातलाय त्याच्यात. एक दिवस असा असेल की मी गाऊन बनवीन आणि आपली कंटेस्टंट मिस युनिव्हर्स जिंकेल आणि तिने माझा गाऊन घातला असेल. And then that happened. I can't wait to meet her in person, hug her tightly and congratulate her. I can't wait. I can't wait. हाय हॅलो नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे. भारतीय सौंदर्यानं पुन्हा एकदा सगळ्या जगाला भुरळ पाडलेली आहे. कालच एक महत्त्वाची घटना घडली की मिस युनिव्हर्स 2021 या स्पर्धेमध्ये भारताची हरनाज कौर संधू ही विजेती ठरलेली आहे. पण जरा थांबा, एक मोठं मराठी कनेक्शन याच्यावरनं बाहेर आलेलं आहे आणि त्याचा आपल्या सगळ्या महाराष्ट्रालाच काय देशाला अभिमान वाटावा अशी ती घटना आहे. कारण हरनाजने ग्रँड फिनालेमध्ये जो ड्रेस तिने घातला होता तो डिझाईन कोणी केला होता माहिती आहे का? तो डिझाईन केला होता भारताची प्रसिद्ध फॅशन डिझायनर साईशा शिंदेने. आणि साईशाशी जरा गप्पा मारूया, कारण तिच्या आयुष्यामध्ये हे वर्ष फार स्पेशल आहे. एक तिने पर्सनली घेतलेला तिचा निर्णयसुद्धा फार महत्त्वाचा होता आणि आज तो प्रोफेशनली घेतलेला निर्णयसुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरला आहे आणि निर्णायक ठरला आहे भारतासाठी. तर साईशा, तुझं स्वागत आहे पहिलं मुंबई तकमध्ये आणि खूप खूप अभिनंदन तुझं सगळ्या मुंबई तकच्या प्रेक्षकांकडनं. थँक्यू सो मच. थँक्यू. कसं वाटतंय तुला? कारण की काल इंस्टाग्रामवरती ती पोस्ट आम्ही बघितली तेव्हा खूप भारी वाटलं. म्हणजे मराठी माणूस म्हणून अभिमानाने अशी छाती उंचावली. पण तू सांग की किती मजा आली तुला हे जेव्हा कळलं तेव्हा पहिली फिलिंग काय होती तुझ्या मनामधली? मी 2000 मध्ये लारा दत्ता क्राऊन झालेली मिस युनिव्हर्स आणि तेव्हा मी NIFTचा फर्स्ट इयर देत होते. आणि मी तेव्हा असं ठरवलेलं, म्हणजे मला पॅजन्सचा आधीपासून शॉक होता. आय यूज्ड टू लव्ह पॅजन्स बिफोर, आधीपासून. तर तेव्हा मी ठरवलेलं की एक दिवस असा असेल की मी गाऊन बनवीन आणि आपली कंटेस्टंट मिस युनिव्हर्स जिंकेल आणि तिने माझा गाऊन घातला असेल. अँड देन दॅट हॅपेंड. आणि आम्ही 4-5 जण पहाटे 5:30ला उठून लाईव्ह बघत होतो आणि एव्हरी टाइम हरनाज एक स्टेप पुढे जात होती, एक स्टेप पुढे जात होती. आम्ही सगळे वर खाली. अँड देन इव्हनिंग गाऊन राऊंड झाल्यानंतर ती टॉप 5 मध्ये आली, मग ती टॉप 3 मध्ये आली आणि आम्ही सगळे लिटरली वी वर जम्पिंग अप अँड डाऊन की इफ शी विन्स शी इज गोइंग टू गो डाऊन इन हिस्ट्री वेअरिंग माय गाऊन. अँड ते सिंक इन तेव्हा झालं जेव्हा तिने मला मेसेज पाठवला तिथून जिंकल्यानंतर. That's when it actually sunk in. Yes, we've done it and our team has done it. All of us have killed it. So it was a feeling that, I mean, as you mentioned, 2021 हा वर्षच माझ्यासाठी एवढा झकास झालाय that it's ending on such a fabulous note as well. I couldn't have asked for a better Christmas and a New Year gift. क्या बात आहे. पण जसं तू म्हणालीस ना की ते पोटात गोळा येणं वगैरे प्रकार असतो जेव्हा आपण शाळेत असतो, कॉलेजमध्ये असतो आणि उद्या परीक्षा आहे किंवा 6 महिन्यानंतर परीक्षा आहे, तेव्हा आपली जी पोटात गोळा येण्याची जी प्रोसेस असते. पण हा ड्रेस डिझाईन करतानाची प्रोसेस काय होती? काही टेन्शन्स होती, काही डोळ्यासमोर? कारण ते एक वाक्य मला फार आवडलं तुझं, जे इंस्टाग्रामवरती तू लिहिलं होतंस की मी समोर माझ्या डोळ्यांसमोर एक सुंदर मुलीला पाहत होती स्वप्नांमध्ये आणि हे एक बाईच करू शकते, एक महिलाच करू शकते आणि तू हे सिद्ध करून दाखवलंस. ही प्रोसेस बद्दल तू काय सांगशील? जेव्हा हरनाज पहिल्यांदा मला भेटायला आलेली तेव्हा ती मला, म्हणजे मी ऑफिसमध्ये आहे सध्या आणि ती माझ्या ऑफिसमध्ये समोर बसलेली आणि ती बोलली की मी जेव्हा मिस इंडिया झाली तेव्हा मी आय हॅड ड्रीम्ड दॅट आय विल बी सिटिंग इन युअर ऑफिस अँड यू विल बी मेकिंग माय गाऊन. कारण की मी आधी पण मिस इंडिया साठी गाऊन बनवले होते. पण सो एव्हरी मिस इंडिया ऑल्सो सॉर्ट ऑफ हॅज दॅट ऍस्पिरेशन की सायशा डिझाईन्स अ गाऊन. तर त्यामुळे ते ऐकून मला खूप चांगलं वाटलं की शी सो रिस्पेक्टफुल आणि तिने बेसिकली आम्हालाच सगळं डिसिजन घ्यायचं ठरवलं. म्हणजे शी लेफ्ट इट ऑल ऑन अस. द प्रोसेस वॉज क्वाईट इंटेन्स बिकॉज आम्हाला ऑब्व्हियसली हवं होतं की द गाऊन हॅज टू बी व्हेरी स्पेशल बिकॉज द गोल इज व्हेरी स्पेशल. बॅक अँड फोर्थ खूप झाली. पण इव्हेंच्युअली ऑब्व्हियसली वन कन्फ्युजिंग एलिमेंट वॉज की कलर कुठचा घ्यावा, कारण की रेड, ब्लू आणि सिल्वर ह्या तिघांमधने कलर सिलेक्ट करायचा होता. पण वी वॉन्टेड अ गाऊन दॅट शी शाईन्स इन अँड नॉट दॅट द गाऊन बिकम्स द ओनली टॉक ऑफ द टाउन. त्यामुळे सिल्वर इव्हेंच्युअली ठरवला. सो येस, इट वॉज अ लॉंग बॅक अँड फोर्थ प्रोसेस बट वर्थ इट.
तू त्याच्यात एक वाक्य असं लिहिलंयस की हा ड्रेसच मुळात मिस युनिव्हर्सच्या लायक होता, तो त्याच्यासाठीच बनला होता. तू इतकी तुझ्यामधला आत्मविश्वास होता, त्याच्यानेच हे सगळं घडलं. कारण तिचं तर टॅलेंट आहेच, ते तिने सिद्धही केलं, पण हा तुझा आत्मविश्वास जो या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आधी सुद्धा तुझ्या करिअरमध्ये होता, हा आत्मविश्वासच तुझ्या कामी आलाय. Thank you. I mean, it's, I always feel कि destiny and hard work हे दोन्ही hand in hand असतात. And in that, if you are brave and courageous also, it's like an icing on the cake. So I feel that that is what has led to this point की मी आता इथपर्यंत या सगळ्या गोष्टींमुळे आलेली आहे. मला तुला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे, कारण की तू या वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठा निर्णय घेतलास आणि तो तुझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. वर्षाची सुरुवात अशी होती आणि वर्षाचा शेवट दोन्ही तुझ्यासाठी खूप मस्त असे जे तुझे निर्णय होते किंवा ते तुझ्याबरोबर घडलेत. स्वप्नील शिंदेचं साईशा शिंदे होणं आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्षभराचा प्रवास आणि त्याच्यानंतर हा वर्षाच्या शेवटी तुझ्या आयुष्यात आलेला एक मोठा टर्न. ह्याच्या आधीसुद्धा तू खूप सुंदर कामं केलेली आहेस, पण हा तुझ्या या निर्णयानंतरचा सर्वात पहिला असा एक मोठा क्षण तुझ्या आयुष्यात आलेला आहे. हा सगळा प्रवास तू कसा बघतेस? एक चांगला निर्णय होता तुझा? 100%. आय मीन, मी मिस युनिव्हर्सच्या एक रात्र आधीच माझ्या आईशी बोलत होते की मम्मी, माहित नाही मला की प्रोफेशनली मला जसं हवं तसं आय एम नॉट गेटिंग सॅटिस्फॅक्शन. अँड शी सेड की धीर ठेव, पेशन्स ठेव, इट विल ऑल हॅपन, एव्हरीथिंग हॅपन्स ॲट द राईट टाइम, अँड बिलीव्ह इन गॉड. आणि पहाटे मिस युनिव्हर्स झालं आणि ती मिस युनिव्हर्स जिंकली. अँड आय कॉल्ड माय मॉम द नेक्स्ट डे की मॉम, की आपण इंडिया मिस युनिव्हर्स जिंकलोय आणि तिने माझा गाऊन, तिने आपला गाऊन घातलाय त्याच्यात. सो तू जे बोललीस ते खरं झालं. अँड आय एम गोइंग टू लिटरली लिसन टू यू एनिवेज आय डू, बट नाव इवन मोर सो. डेफिनेटली ॲज सायशा जे माझ्या लाईफमध्ये नवीन गोष्टी घडतायत, दॅट प्रूव्स द फॅक्ट दॅट इफ यू लिव्ह युअर लाईफ ट्रूली, देन द वर्ल्ड इज युअर ऑयस्टर. पण मला एक तुला महत्त्वाचं विचारायचं आहे, कारण की तुझा जो ट्रान्सजेंडर वुमन होण्याचा जो निर्णय होता आणि तू तेव्हा म्हटलं पण होतंस की मला तशी ओळख मिळाली, मला तसं ओळखलं गेलं तर मला सर्वात जास्त आवडेल. त्यानंतर बोलणं नाही झालं तुझं माध्यमांसोबत किंवा मीडियासोबत, तसं बोलणं नसेल झालं. पण मला आत्ता हा विचारायचं आहे की तो आत्तापर्यंतचा जो 11 महिन्याचा जो प्रवास आहे, कसं वाटतंय ते लाईफ? कसं तू एन्जॉय करतेस या सगळ्या गोष्टींना? हे जेव्हा बदल झाला. I mean, I'm enjoying to the fullest. It's like, लहानपणापासून हे सगळं डोक्यात होतं. नंतर जसे अडल्ट झाले तसं थोडा विचार केला की असं पॉसिबल आहे, तसं पॉसिबल आहे. आणि आता 1 वर्ष तसं मी जगले आहे. त्यामुळे इट इज अनकम्पेरेबल. लाईक व्हॉट आय फील टुडे, एव्हरी डे वेन आय गेट अप, एव्हरी आवर, एव्हरी मिनिट व्हॉट आय फील, दॅट इज इनकम्पेरेबल. अँड बिकॉज माझी ती पॉझिटिव्हिटी आता एवढी स्ट्रॉंग झाली आहे, त्याचे आउटकम्स येत आहेत. अँड द फॅक्ट दॅट हरनाज वॉन मिस युनिव्हर्स इन माय गाऊन इज टेस्टिमनी टू दॅट फॅक्ट की माझा डिसिजन डेफिनेटली वॉज समथिंग दॅट वॉज अ गुड डिसिजन, अ राईट डिसिजन. बट अलॉंग विथ दॅट आय एम ऑल्सो लर्निंग की महिलांना किती अजून हर्डल्स आहेत जे स्वप्नीलला कधीच फेस करावे नाही लागले. स्वप्नीलच्या डोक्यातही नव्हते, पण ऍज सायशा आता मला त्या गोष्टी कळतायत आणि मी त्याच्याबद्दल बोलायलाही चालू केलेलं आहे की एवढा हा फरक आहे. आणि एवढा फरक का आहे? काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त महिलांवरच का थोपले जातात. सो देर इज इट्स अ मिक्स ऑफ गुड, पॉझिटिव्ह अँड अ लॉट ऑफ स्कॅरी थिंग्स दॅट आर कमिंग टू मी, की असं पण आहे आणि असंही होतं. पण तू आज एका खूप चांगल्या पोझिशनला आहेस, त्याच्यामुळे तितके प्रॉब्लेम्स तुला फेस झाले नसतील. पण भारतामध्ये अशा अनेक ट्रान्सजेंडर महिला आहेत की त्यांना हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. समाज त्यांच्याकडे एका फार वेगळ्या नजरेने बघतो. समाजातला काही घटक आजही त्यांना तसं मान्य करायला तयार नाहीये. तू त्यांच्यासाठी काही करणार आहेस का? तू स्वतःहून काही प्रयत्न करते आहेस का? पुढच्या काळामध्ये जाऊन तुझ्या मनात काही गोष्टी आहेत का की तू त्यांच्यासाठी करणार आहेस? 100%. सर्वात पहिले तर मी आता माझ्या स्वतःच्या स्किनमध्ये कम्फर्टेबल झाली आहे, कॉन्फिडंट झाली, आणि जसे दिवस जातात तसे आय एम गेटिंग मोर कॉन्फिडंट. द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग दॅट आय वॉन्ट टू डू इज दॅट एक लीगल नेम मिळाला पाहिजे. हा जो आधार कार्ड, हा जो पॅन कार्ड, हा जो पासपोर्ट, हे जे लिगल प्रोसिजर्स आहेत, मला त्यांच्यासाठी ते प्रोसेसेस इझी करायचे आहेत.
इट शुडंट बी व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू हॅव देअर बेसिक आयडेंटिटी. आणि मला त्याच्यासाठी एक संस्था किंवा एक ऑर्गनायझेशन स्टार्ट करायची आहे वेअर दे कुड कम अँड गेट देअर आयडेंटिटी इन प्लेस फर्स्ट. बिकॉज तुमची आयडेंटिटी नसेल तर तुम्हाला जॉब्स मिळणार नाही तर फ्युचर होणार नाही. आणि इफ यू डोंट हॅव अ जॉब दे ऑल मोस्ट ऑफ देम एंड अप बिकमिंग प्रॉस्टिट्यूट्स. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट आय वॉन्ट टू वर्क ऑन गिव्हिंग देम अन आयडेंटिटी अँड इव्हेंच्युअली मेक देम सी दॅट लुक एट मी, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लाईफ. साईशा, मला शेवटचा असा प्रश्न विचारायचा आहे, कारण की जरा मागे वळून बघताना हे वर्ष तुझ्यासाठी उत्तम होतं हे तू आधीच म्हणालीस, पण आता तुला काय वाटतं की हे वर्षाला तू जेव्हा बघतेस, लोक लॉकडाऊनमध्ये होते, लोक कोरोनामध्ये होते, त्यांना अनेक प्रॉब्लेम फेस झाले होते, काहींच्या नोकऱ्याही गेल्या होत्या. तुझ्यासाठी हे वर्ष तू जेव्हा मागे वळून बघतेस तेव्हा तुला कसं वाटतं आणि तू कसं बघतेस त्या वर्षाकडे? खरं सांगू तर आय फील व्हेरी ब्लेस्ड. कारण माझे क्लोज फ्रेंड्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा, सगळ्यांना कोरोनाचा तसा एवढा काही झटका नाही पडलाय. पण आय नो सम फ्रेंड्स हू लॉस्ट देअर रिलेटिव्स, आय नो अ लॉट ऑफ पीपल हू लॉस्ट देअर फॅमिली मेंबर्स अँड खूप प्रॉब्लेम्स ऑब्व्हियसली आलेत लोकांना. बाय गॉड्स ग्रेस आय हॅवंट फेस दॅट. मला कोरोनामुळे ऍक्च्युली एक दुसरी लाईफ मिळाली आहे. सो आय लुक ॲट इट फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. Yes, it gives me a feeling of gratitude and thankfulness कि this disease, although it grappled the world, म्हणजे दुनियाला असं खाऊन टाकलं, मला या डिझीजने ऍक्च्युली एक लाईफ दिली आहे. although by God's grace I have not gotten it yet. हरनाजची वाट बघतेस की नाही? हरनाजला भेटण्याची. I can't wait. Oh my God. आमचं ऑब्व्हियसली मेसेजिंग चालू आहे, पण I can't wait to meet her in person, hug her tightly and congratulate her. I can't wait. तुला लवकरात लवकर तुझी भेट व्हावी. आणि तू आज आलीस मुंबई तकमध्ये आणि खूप छान गप्पा मारल्यास, खूप मोकळेपणाने गप्पा मारल्यास, आणि तुला परत एकदा तुझं अभिनंदन. आणि याच्या पुढे सुद्धा तुझ्याच ड्रेसमुळे, तुझ्या डिझाईन केलेल्या ड्रेसमुळे मिस युनिव्हर्स काय, मिस वर्ल्ड सुद्धा, मिस सगळ्या जे काही स्पर्धा असतील त्याच्यामधल्या आपल्या भारतीय महिलांना एक परत एकदा हे सगळं पद मिळू दे आणि परत सगळी ही बक्षिसं मिळू दे अशी आम्ही आशा करतो. आणि तुला तुझ्या पुढच्या सगळ्या कामांसाठी, तुझ्या कार्यासाठी, महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सजेंडर वुमनसाठी तू जे कार्य करणार आहेस त्याच्यासाठी तुला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद तू इथे आलीस त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.